ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। अम्बा माता की प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेद गणपति स्तोत्रम संवत्सरेण च सिद्धिंच अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत। शुकदेव सांगतात राजा परीक्षिता, जो भगवंताच्या चरित्राचं गायन कीर्तन आणि नामस्मरण करेल त्याच्या हृदयामध्ये आत्मारामानं भगवान श्रीकृष्ण आत प्रगट होतात। याचं स्पष्ट अंतर तुला सांगितलं। जशी जशी आपल्यामध्ये व्याकुळता निर्माण होते म्हणजे तळमळ निर्माण होते ईश्वराच्या प्राप्तीची, जसं जसं आपल्याकडून श्रवण होईल कीर्तन होईल मनन होईल तशी तशी आपली तीव्रता वाढते आणि तीव्रता वाढली की तिथे जिथे काम आहे तिथे आत्माराम जागृत होतो। आत्मारामाचा स्वाद आपल्याला मिळायला लागतो। जसं जसं संकीर्तन होईल जसं जसं कथाश्रवण होईल तसं तसं पवित्र लीलामृत या जीवाला स्पर्श करतं। जसं
उन्हाळ्यामध्ये गवतावर गवत सुकल्यावर पाणी पडलं की त्या गवताला ज्याप्रमाणे अमृतत्वातून हिरवपणा येतो, त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये ज्याने भगवंताच्या रासलीलेचं भागवताचं श्रवण केलेलं आहे त्याच्या मनामध्ये या दुःखानं जळून गेलेलं हे मन, आपण म्हणतो ना, जळत हृदय माझे कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तर ही करुणा भगवंताच्या चरित्रातून उत्पन्न होते. भोग इच्छा नष्ट होऊन जाते. कारण किती झालं तर शरीरामध्ये काही काही भोग वासना कायमच राहते. मग ती वासनासुद्धा नष्ट होऊन जाते. गीतेमध्ये भगवान सांगतात श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धा काय आहे तर श्रद्धा शब्दशास्त्रामध्ये दृढनिश्चय केलेला आहे. श्रद्धा म्हणजे दृढनिश्चय. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्याचा दृढनिश्चय होऊन जातो त्याची श्रद्धा कायम राहते. शास्त्रवाक्यम ऋषीवाक्यम अभ्रमम सत्यम. शास्त्राचं वाक्य आणि ऋषीचं वाक्य सत्य आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा केव्हा केव्हा भ्रमप्रमाद निर्माण होऊन जातो जर कळालं नाही तर. श्रुतिवाक्य आणि साधुवाक्य हे जर कळाले नाही, ते उदाहरण आहे ना की समर्थ रामदास सांगेल मनात येईल ते करू नको, त्याला कळालं नाही, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला. म्हणून हे वाक्य कळाले सुद्धा पाहिजे. विश्वास नामक श्रद्धा झाली पाहिजे. शास्त्रवाक्य काही काही मिथ्य वापरलेले असतात. शास्त्रांचे वाक्य जे आहे ते मिथ्य वापरलेले असतात, त्याची कल्पना करत नाही. म्हणून भावना ही वाढली पाहिजे. भावनेमध्ये अश्रद्धा निर्माण होता कामा नये. अज्ञानाने मनुष्य श्रद्धारहित होऊन जातो. जसं जसं अज्ञान वाढत जातं तसं तसं मनुष्य, त्याला उदाहरण दिलेलं आहे. ज्या माणसाने डोक्याला कधी पाणी लावलं नाही तर त्याच्या डोक्यामध्ये दुसरे जीव निर्माण होऊन जातात. तसं आहे, आपण जर काही ऐकलंच नाही तर आपल्या मनामध्ये भोगाच्या इच्छा आणि आकांक्षा वाढत जातात. आणि भोग नाही मिळाला की गरीब मनुष्यसुद्धा चौर्यकर्म करतो, श्रीमंत मनुष्यसुद्धा चौर्यकर्म करतो भोग मिळण्याकरता. पहा तुम्ही आता केवढ्या अफरातफरी आहे. आता काही गरज नसते यांना, पण करतात असते. कारण त्या ठिकाणी श्रद्धाने आपण काय करतो आहोत आणि हे इतकं आपल्याला गरज आहे का याचा विचार न करता मनुष्य जीवनात जगतो. त्याची ईश्वरावर श्रद्धा नसते, म्हणून तो असा अटकत जातो. म्हणून चित्तगुणस्थी अविद्याचा अंधकाराचा नाश झाला पाहिजे. हृदयामध्ये यमुना उत्पन्न झाली पाहिजे आणि बुद्धीमध्ये गंगा. तर यमुना कशाचं प्रतीक पाहिलं आपण काल? भक्तीचं. म्हणून रासलीला श्रवण आणि कीर्तनाच्या द्वारानं हृदरोग दूर होतो. हृदयाचा जो रोग आहे तो दूर होतो. तो कारण भोग कमी होत गेले भगवंताच्या श्रवणानं कीर्तनानं की हृदयरोग कमी होतो. हा रोग समस्त रोगाचं मूळ आहे. हृदयरोग जो आहे तो हा समस्त रोगांचं मूळ आहे. कारण हृदयामध्ये आकांक्षा, अपेक्षा, भोग, क्रोध, आळस आणि प्रमाद याचा संघर्ष वाढत गेला की रोगाची उत्पत्ती होते. आता हृदयरोगामध्ये काय आहे तर भोग लालसा, काम वासना, इंद्रिय भोग, वस्तूचं आकर्षण. या जगात सगळं आकर्षण केलेलं असतं आणि आकर्षण दाखवलं असतं. आपण नुसत्या चित्राला पाहून लोक लगेच तसे बाटल्या विकत घ्यायला लागतं की तुम्ही गोरे होऊन जाल. लगेच त्याची किंमत सांगतो तो 999. आणि ऑनलाईन तुम्ही फोन करा लगेच तुमच्या घरी पाठवून देणार आहे तो. आपल्याला वाटतं बा काय सोय आहे. अरे पण ते काय आहे माणूस पाहत नाही. आकर्षण आणि वस्तूच्या प्रती आकर्षण होऊन सर्व ठिकाणी अशांतता निर्माण होते. माणसाचं वस्तूच्या ठिकाणी आकर्षण होतं
आणि वस्तूच्या ठिकाणी आकर्षण झालं की ती वस्तू आपल्याला मिळावी याकरता मनुष्य नेहमी अशांत राहतो. बरं, ती मिळाली की तेवढ्याने शांत होत नाही, पुन्हा त्याच्यापेक्षा दुसरी मिळाली की शांत होत. लालसा. म्हणून हे रोग जे आहे, मग आता हे रोग वाढतात कसे, तर आकर्षणानं सर्व अशांती होते. आणि रोग म्हणजे हिंसा. माणूस हिंसा करतो. मग हल्ली कोणालाच गोळी मारायला वेळ लागत नाही. एवढं प्रगत राष्ट्र आहे ना अमेरिका, तिथे गोळी विभाग नावाचं एक, लहान मुलांच्या हातात सुद्धा गोळी असते, ते ऐकतच नाही, ते चिडले की मारली गोळी. प्रगत राष्ट्र आहे. दुसऱ्या राष्ट्रांवर अधिकार गाजवतात, पण त्यांची प्रजा इतकी अशिक्षित आहे, बिलकुल ऐकत नाही ते मुलं. गोळी तो गटच तयार झाला आहे तिथे, बिलकुल नाही म्हणजे ऐकतच नाही ते. कारण हिंसा ही, कारण नाही मिळाले की हिंसा, नाही मिळाले की हिंसा. द्वेष, आपल्यापेक्षा कोणी वरती जातो हे द्वेष, हे सगळे हृदयामध्ये राहतात. कलह, याचा शब्द तिकडे सांगून द्यायचा, त्याचा शब्द तिकडे सांगून द्यायचा. म्हणून वस्तूच्या बद्दल प्रीती, समाजामध्ये वादविवाद, कोणी समाजाबद्दल काही भडक बोलून जातं. दुसरं युद्ध विग्रह, म्हणजे मी याला संपवेलच. तिसरं समस्त अनर्थ, मूळ कारण हृदय रोग आहे. म्हणून शास्त्रामध्ये रोग दूर करण्याकरता उपाय योजने केलेले आहे. पण सगळ्या उपायापेक्षा भगवंताच्या लीला श्रवण केल्यानं मात्र हृदय रोग होत नाही. हृदय पवित्र झालं की कोणताच रोग निर्माण होत नाही. व्रजगोपिका कृष्णानुरागानं कथा नित्य श्रवण करीत होत्या, त्यामुळे त्यांचं चित्त हे भगवंताकडे अटकलेलं होतं. विकारो हितं सतिक्रियंताम येषां न तेषां एव धीरः. विकार हेतू नसल्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये विकृती आली नाही, स्वभावामध्ये शांतपणा आला. सर्वश्रेष्ठ लाभ म्हणजे भगवंताची भक्ती. ही पराभक्ती ब्रह्मदेवाला जी मिळाली नाही ती गोपिकेंना प्राप्त झाली होती. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता, प्रतिलभ्यम, प्रतिलभ्यम शब्दाचा प्रयोग केला आहे. प्रतिक्षणम नूतनम लब्ध्वा. भक्ती अशी आहे, अशी वाढत जाते की प्रत्येक क्षणी नूतन होत जाते, अनुभव वेगळा येत जातो, अनुभव वेगळा येत जातो. रात्री बघा तुम्ही, लहान मुलगा आला, तो टाळ मुरदुंग जर चालत असले तर लगेच तो बोजलत. मोठे मोठे माणसंसुद्धा काही त्यांना सांगावं लागत नाही, ते जो ध्वनी ऐकतात तो लहान मुलं खेळताना नाचतात त्या ठेक्यावर. भक्तीचा गुणच असा आहे की ते सांगावं लागत नाही, ती श्रवण केली म्हणजे शरीरामध्ये ती संचारते. प्रतिक्षणम नूतनम लब्ध्वा. जो भक्ती प्रतिक्षणामध्ये नवीन रूप धारण करते आणि आनंद देते. म्हणून प्रतिक्षणी नवनव माधुर्य मंडितम. व्रजातल्या गोपिका आपल्या अनुसार भगवंताची प्रेमलक्षण भक्ती करत होते. असं करता करता त्यांना पराभक्ती प्राप्त झाली, जी वस्तुतः ब्रह्मदेव, रुद्र आणि लक्ष्मी देवींना सुद्धा प्राप्त झालेली नाही. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता, आता हा आपला भाग आहे ना, याचा उपसंहार सुरू झाला. म्हणजे आतापर्यंत याच्यामध्ये काय होतं. 48वा भाग. गोपी आणि गोविंद यांच्या मधुर मिश्रित लीला जो व्यक्ती श्रद्धा युक्त अंतःकरणानं श्रवण करतो, श्रवणानंतर त्याला काय प्राप्त होतं ते ऐका. पराभक्ती. कारण शरीरातले सगळे रोगच निघून गेल्यानंतर पराभक्तीला तो जातो. वैष्णोत्तर कारक म्हणतात, शृणुयात वर्णतान उपलब्धम.
श्रवण आणि वर्णन हे उपलक्षण जरी असलं तरी त्याच्यात स्मरणाचा समावेश झालेला आहे. म्हणून श्रवण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते खूण सांगतात एकच वक्त्याचं ऐका. काय सांगितलं आहे? जो तो आपल्या प्रकाराने काहीतरी सांगतो. मग एक काय करतो? क्रमाने सांगतो. एक क्रमाने सांगतो आणि क्रमाने सांगितलं की कळतं. जोपर्यंत क्रमाने आपला परवा मी तुम्हाला सांगितलं ना, त्या लोकांनी त्या मुलाला अश्वत्थाम्याची गोष्ट सांगितली. त्या मुलाला लहान वयामध्ये ते पुढे त्याला शस्त्रघात केला, त्याचा मणी काढून घेतला, हे सांगायला नको पाहिजे होतं. मग त्याने एकच हेतू धरला, त्याने ते शस्त्र कुठे ठेवलं आहे, ते शस्त्र कुठे ठेवलं आहे, आणि मग तो कधी मला दिसला आणि ते शस्त्र मला मारलं तर माझं कसं होईल. म्हणून ज्या वयामध्ये ज्या क्रमाने जे सांगायला पाहिजे तेच सांगावं लागतं. तुम्ही जर वेगळं सांगितलं तर मग त्याची श्रवणाची शक्ती नाही त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे त्याला कळणार नाही, तो संभ्रम करेल. आता काही लोक असं म्हणतात बा खूप उपास केले की पुण्य होतं, पण तुमचं शरीर उपासाला पूरक आहे का याचा विचार केला पाहिजे. सगळेच नुसत्या निंबू पाण्यावर 9 दिवस राहू शकत नाही, कारण त्यांची प्रकृती तशी नसते. काही लोक राहतात आणि मग दिवाळीभर आजारी राहतात. काय करावं, आमच्याकडे दिवाळीच लहणे नाही आहे, असे कुथत बसतं. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, अति कडक उपासाने शरीर शुष्क होईल, ते टिकेल 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 आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये टेकून देईल ते. मग रसप्रधान केलं पाहिजे. फराळाचं खाल्लं तरी काय खाल्लं पाहिजे? रसानं शरीर टकतं. ते म्हणतात अशा त्या गोपिकांचे साधन स्मरण लीला होऊ लागली. निरंतर स्मरण केल्यामुळे पूर्णवत लीलांचं त्यांना स्मरण राहिलं. काय केलं म्हणे? पौर्णिमां प्रदोष शारदां पुरुषेचो सुखो भावा. शरदकालीन पौर्णिमेची रात्र, निर्मल मेघहीन आकाश, पौर्णिमेचं शुभ्र चांदणं जसं होतं, मालती, मल्लिका, कुंद ह्या पुष्पांचा वायू आणि त्या व्रजातल्या लोकांचा भाव एकत्र झाला आणि शरद चंदन पवन मंद. रात्रीच्या समयी सगळी शोभा यमुना तीरावर झाली, यमुना घाटावर, आणि शरदाचं चांदणं निशिगंध फुलला. सगळे आनंदाने गीत गायला लागले. श्यामसुंदरानं आपल्या मनमोहिनी मुरलीनं सगळ्यांना पराभक्ती प्रदान केली. आणि त्यावेळेला इतकी पराभक्ती झाली की त्यांना त्या पराभक्तीमध्ये मूर्छा आली, देहभान राहिला नाही. काल अध्यात्म रामायणात काय सांगितलं? तुम्ही पुरुष आहे का? नाही. तुम्ही जीव आहे का? नाही. तुम्ही आत्मा आहे. तुम्ही स्त्री आहे का? नाही. तुम्ही जीव आहे का? नाही. तुम्ही कोण आहे? आत्मा. मग मी स्त्री आहे, मी जीव आहे, मी पुरुष आहे, मी जीव आहे, हे विसरायचं आहे. आपण फक्त परमेश्वराचे अंश आहोत. मम वांश जीवलोके जीवभूत सनातना. मग संसार कोण करणार आहे? आभासरूपी जीव. काल तुम्हाला त्या पती पत्नीचं उदाहरण सांगितलं, आणि एक मनुष्य साक्षी पाहिजे म्हणून मला निवडलं, आणि 8-10 दिवस झाले त्यांची माझी भेट झालेली होती. पण तो योग ठरलेला होता. तो योग ठरलेला होता. जो योग ठरलेला असतो तो मनुष्य बरोबर येऊन पोहोचतो, आणि जो योग ठरला ना तो इतक्या दिवस तिथे राहतो, ऐन वेळेवर बाहेर जातो. म्हणून ते म्हणतात हे रास विश्वजित नृत्य सगळ्यांना आनंदानं मिळालं. मधुवाता, मधु आनंद झाला, आणि 14 भुवन हे सगळे आनंदित झाले. उपसंहारामध्ये सांगता येते 14 भुवन आपल्या शरीरावर
14 ठिकाणी अविद्या वास्तव्य करते. डोळे, कान, नाक, तोंड, हात, पाय, इंद्रिय. हे आनंदित होऊन जातात सगळे इंद्रिय, उत्साही होतात. आणि उत्साही झाले की काय करतात? नृत्य करतात. म्हणून आपण डोलतो, हातवारे करतो. भजन सुरू झालं की आपण डोलायला लागून जातो, हातवारे करायला लागतो, हात वरती करतो, ठेका देतो. कोणी साधनाला देतं, कोणी आपल्या मांडीला ठेका देतं. या भजनानं आपल्या शरीराच्या ठिकाणी 14 वर्ष जे एक एक म्हणजे 12 कोटी 13 कोटी जप केला की हे इंद्रिय शुद्ध होतात आणि मग मनुष्य परमात्मा. तसं भगवंताचं संकीर्तन केलं की हे 14 जे अविद्येचे ठिकाण आहे ते शुद्ध होतात. आता ही रासलीला अपूर्व आहे, साधारण नाही. त्यामुळे विषयी जनांना कळणार नाही. भगवान कृष्णाच्या वेणूमध्ये सर्वभूत मनोहर, सर्व भूतांना आनंद देणारा स्वाद आहे. पशु पक्षी जीव जंतू सगळ्यांना. या व्रजातल्या लोकांना हे का जमलं, हे एवढं का जमलं त्यांना, तर ते वेदातल्या ऋचा होत्या. दुसरं त्यांचं गतजन्माचं पुण्य होतं आणि ईश्वरावर श्रद्धा होती. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. कोणी मंदिरापासून लांब राहतं पण त्याचा 3 वेळा दर्शन करायचा नियम टळत नाही. आणि कोणी मंदिराच्या शेजारी राहतं पण महिन्याला बी मध्ये येत नाही तो, कारण सुकृत नाही आहे. सुकृत असल्याशिवाय हा लाभ पूर्व सुकृतावीण होत नाही. म्हणून गोपी सौभाग्यजनित उदय फलरूप असल्यानं बहिर्कृत अंतर्कृत शुद्ध होत जातो मनुष्य. मनोदय फल देणारे परमात्मा राधेच्या संबंधानं सगळ्यांना आनंद प्रदान करीत होते. म्हणून गोपी आणि गोविंद हे प्रश्नोत्तर चमत्कारिक आहे. गोपी भगवंताला मिळाल्यानंतर असं म्हणतात देवाला, मै लाला देख न गई लालम लाल बन गई. देवा आम्ही तुम्हाला पाहिलो, आम्हीच देव होऊन गेलो. आता आम्हाला तुमची गरज नाही आहे. त्या गोपींचं सौभाग्य होतं आणि भगवंतामध्ये मिळण्याची शक्ती प्राप्त झालेली होती. आणि तिथे योग माया प्रगट झाली होती. योग माया सुद्धा त्यांना अनुकूल झाली होती आणि परमात्मा सुद्धा अनुकूल झालेले होते. कंसासारखा दृष्ट राजा काही करू शकलेला नाही. त्याने काय केलं होतं, दूध दही विकणाऱ्या गोपिकेंचे मडके फोडून टाकायचे, घेऊन घ्यायचे, लुटून घ्यायचे. असं होऊन गेलेलं आहे. खरा अन्नदाता जो आहे ना त्याचं असंच होतं. आता पहा तुम्ही शेतकऱ्याजवळ कामापेक्षा जास्ती मजुरी मागतं मजूर. बाजारात आलं तर भाव मिळत नाही, कामापेक्षा दाम जास्ती मागताय. अजूनही कोणाच्या लक्षात येत नाही की अशाने काय होईल. मानव धर्म मानव धर्म. आणि मानव धर्माबरोबर काम नको का? तुम्ही कामच काढून टाकलं तर मानव धर्म शिल्लकच राहणार नाही. जेवढं दाम घेता तेवढं काम केलंच पाहिजे. करत नाही कोणी, त्यामुळे अव्यवस्था झाली आहे. बरं, नंगे से खुदा डरे बोलायला गेले तर उपाधी आहे, समजायला गेले तर समजत नाही आहे. आमचा हक्क आहे, पण हक्कसुद्धा अधिकारावर अवलंबून आहे ना. सगळाच हक्क कसा होईल? म्हणून ते म्हणतात गोपिका कृष्णाचं अनुसंधान करीत होत्या आणि आक्रंदन आधी केलं, नंतर मात्र आक्रंदन राहिलं नाही. त्यांनी सुरुवातीला रडल्या बिडल्या, आता मात्र रडल्या नाही. कारण कृष्णाच्या मनमंथनानं त्यांचा
मदन मोहन असा परमात्मा, मदनाला मारणारा, गोपिकेंना प्राप्त होऊन गेल्यामुळे भोग आणि सुख सगळं नष्ट झालेलं होतं. एवढंच नाही, शुकदेव सांगतात राजा परीक्षिता, त्यांची देवाच्या नावानेच तहान भूक भागून जात होती. म्हणजे शरीरसुद्धा त्यांनी आपलं म्हटलेलं नाही. पहा तुम्ही, ज्या कष्ट करणाऱ्या स्त्रिया आहे ना, 12 वाजेपर्यंत त्यांचं स्वतःच्या खाण्याकडे लक्ष नसतं. तू खाय, तू कर अमुक कमून, मग शांत बसून जातात. म्हटलं काय नाही, आता माझं मन भरलं, आता थोड्या वेळानं मी खाईल. म्हणजे ते काम करून आपण सगळ्यांना दिलं असं कृतार्थ होऊन जातं ते, आणि नंतर मग खाते. थोडासा चहा घेतला की लगेच दुसऱ्या कामात तो चहाही विसरून जाता अर्धा, कारण त्यांच्या डोक्यात ते काम असतं सगळ्यांचं झालं पाहिजे. देहाची तहान भूकसुद्धा विसरून जातात. आजही पुष्कळ लोक असे आहे. कृष्णा घालवी माझी तृष्णा, हे भगवंता ही तृष्णा घालव. म्हणून या गोपी विशिष्ट रीतीने सगळ्यांचं काम करतात. शुकदेव सांगतात राजा परीक्षिता, तुझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलं, आणि ही रासलीला मला संपवाशी वाटत नाही, पण आता संपवावी लागली. आणि बघ, माझ्या नशिबात फक्त तू एकच श्रोता होता. दुसरा माझ्या नशिबात असता तर तुला सोडून दिलं असतं आणि दुसऱ्याला धरलं, पण मला दुसरा श्रोता नाही. मग राजा परीक्षिताने विचारलं, तुम्ही आता काय कराल? समजा मला सोडून दिलं, तुम्ही काय कराल? म्हणे, बघ परीक्षिता, मी आता एकटा बसून ह्या भगवंताच्या कथा चिंतन करत राहील. म्हणे ध्यान करणार नाही, म्हणे मुळीच नाही, योग करणार नाही, मुळीच नाही, मी करणारच नाही आहे. कारण तुला इतकं सुंदर सांगितलेलं आहे मी, आणि आता मला कोणाला सांगायचीही इच्छा राहिलेली नाही. जसं आपण एखाद्या वडिलांना विचारलं, बा तुम्हाला कुठे जायचं का? नाही, मला कुठे जायचं नाही रे, आता ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, बस मला काहीच जायचं नाही कुठे. आपण म्हणता असं कसं, कोणाच्या लग्नाला नाही, तुम्ही जाऊन या, मी राहील घरी. मग आपल्यासारखे काही काय म्हणता, बाबाजवळ काहीतरी असलं पाहिजे ना, म्हणून घर सोडत नाही ते. हे बाय, 1250 रुपये पेन्शन मिळते, काय असणार बिचाराजवळ? पण नाही, त्याला वाटतच नाही काही जावं. कारण माणसाच्या मनाची शांती आणि समाधान. काही लोकांना बरं नसलं तरी चालले साखरपुड्याला, चालले डवाळ्या जेवणाला, तर माणसाचं काय काम असतं, पण ऐकतच नाही. वाढदिवसाला चालले, शरीर नाही म्हणतं, असं समाधान नाही होत. शुकदेव म्हणतात, राजा आता काही नाही, आता भगवंताच्या लीला मी एकटा चिंतन करत राहील. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आणि हे सगळं भागवत झाल्यावर जेव्हा हिमालयामध्ये शुकमुनी गेले, तेव्हा नारायण प्रत्यक्ष उभे राहिले शुकमुनींजवळ. महाराज दर्शन करा. म्हणे नाही, तुम्ही माझ्या हृदयात आहे, आता दर्शनाची इच्छा राहिली नाही. दर्शनाचीही इच्छा राहिली नाही, माझ्या हृदयातच आहे तुम्ही. तुम्ही माझ्यापासून दूरच नाही. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. तर काय लागलं म्हणे, त्या दिवसापासून गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंद ती काया भेद नाही देवात आहे. राजा, मी आता तुझ्याजवळ का थांबत नाही, तुला सोडून का जातो? तर कोणी असं म्हणेल, किंवा तुम्ही एवढं ज्ञान सांगितल्यावर परीक्षित जाताना त्याच्या मनात काही संभ्रम राहिला का? तो म्हणे, मला तू माझा नाहीच, फक्त माझा एकच गोविंद आहे, त्यामुळे मी तुझा विचारही ठेवला नाही. आता तू तुझं पा, मी चाललो. म्हणजे राजा परीक्षित आपला आहे हेही नाही ठेवलं. संदेह हुशार करून सोडलाय तुला, आता तुझी वेळ तू निभव. म्हणजे एवढा एकच श्रोता होता, पण तोही श्रोता शेवटी मनातून काढून टाकला. निर्विकार. म्हणून आपल्याकडे कोणी ऐकायला नसलं ना, तर दिवा लावून कथा सांगायला सांगितलेली आहे.
आणि जेव्हा असा वक्ता स्वतः दिवा लावून सांगतो, आपल्याकडे एक भागवत झालं होतं बघा, कोकिळावत आणि भाद्रपद महिना जवळजवळ आला, तर आपण भाद्रपदाचा भागवत, कोकिळाचा भागवत सप्ताह केला होता. भाद्रपदामध्ये मी कोणाने येऊ नका असं सांगितलं होतं, मी एकटा वाचत होतो. कारण केव्हा तरी एकांतामध्ये आपण भगवंताचं गुणगान गावं. काही काही लोक काय करतात, सगळे गावाला गेले की गजानन महाराजाचं चरित्र वाचून टाकतात 3 दिवसामध्ये. खरं एकांत मिळाला की भगवंताचं काम करून टाकतात. तुम्ही जा, मी करतो. तुम्हाला करमेल कसं म्हटलं, बरोबर करमेल, कारण तो एकांत मिळाला. तसे शुकमुनी हिमालयाच्या ठिकाणी एकांतामध्ये भगवंताचं गुणगान गात राहिले. म्हणून जगामध्ये त्यागामध्ये पहिला नंबर शुकदेवांचा आला. शुकत्यागी कृष्ण भोगी, त्यागामध्ये शुक, भोगामध्ये कृष्ण. शुकत्यागी कृष्ण भोगी जनकस् नृपौ राघवौ, राजांमध्ये जनक राजा आणि राम हे राजे श्रेष्ठ झाले. शुकत्यागी कृष्ण भोगी जनकस् नृपौ राघवौ वशिष्ठ कर्मकर्ताश्च, वशिष्ठ ऋषीने शेवटपर्यंत दशरथ राजाच्या घरी पूजापाठ केली, पण पूजेचा दोष वशिष्ठाला लागला नाही. पूजा करावी तर वशिष्ठाने. ज्या वेळेला सीता वनात निघाली तेव्हा रामानं सांगितलं होतं, सीते सगळे तुझं काय आहे ते दान धर्म वशिष्ठाला करून टाक आणि चाल. म्हणून सीतेने सगळे अलंकार काय जे होतं ते सगळं वशिष्ठाला देऊन टाकलं. वशिष्ठाने आश्रमात आणलं आणि राजाच्याच घरी राहू द्या म्हणे. आणि त्याच्यावर विद्यार्थी घडवले, कारण वशिष्ठासारखं त्यांच्याकडे कोणी नव्हतं. मग विश्वामित्र वगैरे यांना असं वाटायचं की बा फक्त वशिष्ठालाच देतात, वशिष्ठाला देतात, माझ्यासारख्याला देत नाही. तर वशिष्ठाने समजून सांगितलं, विश्वामित्रा आता राम तुझ्याबरोबर येतोय आणि या जड धनाला काय करतो रे. रामच तुझ्याबरोबर येतो ना, आणि रामाचं लग्न तुझ्या हातून होणार आहे म्हणजे लक्ष्मी तुझ्याजवळ येणार आहे, आणि एवढंही लक्ष देत नाही. तेव्हा त्यांचं डोकं ठिकाणावर आलं की प्रत्यक्ष राम आणि जानकी तुझ्यामुळेच ते लग्न लागणार आहे. जेव्हा रामाबरोबर चालले विश्वामित्र, तेव्हा विश्वामित्राच्या बुद्धीला स्थैर्य आलं. संतांची ये वाटे वाट चालू आता, मग भय चिंता कैची आता. संतांच्या मार्गाने जर आपण चालत गेलो तर भय चिंता हे शिल्लकच राहत. काल आपण रात्री रोज अभंग म्हणतो, तुम्ही चिंता हो मानसी राम शरयू तीर निवासी. आता काल कोणी म्हणे ना अयोध्येला खूप गर्दी, म्हटलं आपल्याकडे काय कमी आहे, जायचं का तुला, जाता येतं का, नाही मग हे तर अयोध्या समजणं. जिथे जाता येत नाही तिथे का त्या अपेक्षा कशाला करायचं. तुझ्या नाही मंदिरात गेलं आपलं घर सजवावं. पूर्वी रामनवमी जन्माष्टमीला प्रत्येक जण आपल्या घराला तोरणं लावायचे, गुढ्या उभारायचे. आता ते स्टिकर लावून देतात आणि ते प्लॅस्टिकचे तोरणं लावून देतात. आता मला परवा एक जण म्हणे, दादा तुम्ही एखाद्या माणसाला लिंबाचा पाला घेऊन येते बसवत जा. का बरं रे, कुठे हात पुरत नाही, काही नाही, म्हातारपणी त्याच्याऐवजी 2 रुपये दिले की. म्हटलं भाऊ तो बसला, तुमच्यासारख्याने नाही घेतले 2 रुपये काय एवढंसं पाल्याचं 2 रुपये मागतो का. तो सगळा पाला टाकून देईल तिथे, मला परत झाडावा लागेल. तो त्या याला सोडून देतात ते सगळे पाले. जर आयतं मिळालं ना तर माणूस आणखीन, आता सणाचा दिवस असतो, 2 पैसे मनुष्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. हां, नुसत्या पाल्याला 2 रुपये लागतं का, असं आहे. म्हणून ते म्हणतात भगवान स्वरूप षडविधी ऐश्वर्य आहे आणि या रासलीलामध्ये माधुर्य आहे. म्हणून ही रासलीला हृदय रोग घालवते. जो श्रवण करतो आणि जो सांगतो ऐकतो त्याचा हृदय रोग निश्चित जातो, असं शेवटच्या स्कंदामध्ये आज सांगितलं आहे. आपला हा भाग आज पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. म्हणजे आपण 1 वर्षामध्ये 30 अध्याय सांगून पूर्ण केलेले आहेत. आता दशमस्कंदाच्या पूर्वार्धातला हा भाग झाला. आता उद्यापासून दुसरा भाग सुरू होईल. हरे नमः, हरे नमः,
हरये नमः. सत्यगुरुराये कृपा मज केली.